राम राम मंडळी, नमस्कार मित्र हो. मी गौरव कुमार सुनंदा गजानन बाळे आपलं स्वागत करतो विदर्भ IAS अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. अपेक्षा आहे तुमचा कालचा पेपर खूप चांगला गेला असेल. ऑलमोस्ट आपल्या करंट अफेअरच्या जे आपण डिस्कशन घेतोय दररोज याचा नक्कीच मुलांना फायदा झाला. कित्येक मुलांना मी भेटलो अमरावतीमध्ये, त्यांना विचारलं, त्यांचे काहींचे फोनही आलेत म्हणजे बरोबर माझ्या फोन नंबरवर. तर डेफिनेटली त्यांना बराचसा फायदा झालेला आहे. ऑलमोस्ट जर तुम्ही चेक केलं तर 8 प्रश्न डायरेक्टली पडलेले आहेत. ॲज इट इज आपण जे शिकवलं होतं त्यातनंच मागच्या 5 ते, कारण मला असं वाटतं मागच्या 5 ते 6 महिन्यापासून तुमचा आणि माझा प्रवास सुरू असणार आहे म्हणजे बरोबर, कारण 6 महिन्यापासून मी करंट अफेअर शिकवतोय बरोबर. तर डेफिनेटली त्यातनं 8 प्रश्न ॲज इट इज पडलेले आहेत. हां, आणि नंतर इनडायरेक्टली आपण जे काही डिस्कशन घेतलं, जसं लडाखवर घेतलेलं डिस्कशन आहे त्यावर 1-2 प्रश्न पडले. नंतर मी कधी बघा तुम्हाला युनिफॉर्म सिव्हिल कोड शिकवलं होतं, त्या अँगलनं जेव्हा मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवले होते, मग हिंदू कोड बी शिकवलं होतं. सो इनडायरेक्टली सुद्धा 4-5 प्रश्न पडले. मात्र आता ते इनडायरेक्टली आपण काही गिनत नसतो म्हणजे काय, मात्र डायरेक्ट आपले 8 प्रश्न पडलेले आहेत. सो डेफिनेटली आपण असं म्हणूयात की जर 15 प्रश्न जर आपले ॲव्हरेज आलीत, काल आपण त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे म्हणजे अकॅडमीनं 15 प्रश्न डायरेक्ट आलेले आहेत. त्यापैकी 8 डायरेक्ट आपल्या सोर्सेसमधनं येणं किंवा आपण जे शिकवलं आहे, आपण जे शिकवलं आहे म्हणण्यापेक्षा की आपण जे शिकलोय ना, कारण ते तुम्हाला आवडायचं म्हणून आपण ते बनवत गेलो. मी, सागर सर, ऋषाली मॅडम आहेत, नंतर आपले पवन सर आहे, मोहित सर आहे, या सगळ्यांची मेहनत इथं कामी आली असं म्हणूयात. आपण करंट अफेअर बाबत बोलतोय, बाकी तर रिस्पेक्टिव्ह टीचर्स आपापले सेशन्स इथं कंडक्ट करतीलच म्हणजे. सो अपेक्षा आहे की तुम्ही काल ते आपल्या पुष्पासारखं जरा मजा केली असेल पेपरला, म्हणजे काय तर ओके झुकेगा नाही म्हणजे, आणि तुम्ही झुकले नसाल अशी अपेक्षा आहे. डन. सो आपण जरा सुरू करूयात. असं होऊ शकते की आजचं सेशन थोडंसं मोठं होईल, कारण ऑलमोस्ट 20 ते 25 प्रश्न घेतलेत. मग मी डायरेक्ट इनडायरेक्ट प्रश्न की करंटचे सगळे प्रश्न जे काही शिकलो पण नाही आपण, काही 2-2, 3-3, 5-5 वर्षापूर्वी जुने होते, त्यातनं सुद्धा आयोगाने विचारलेलं आहे. मग काहींचा कॉन्टेक्स्ट या वर्षीचा आहे, काहींचा कॉन्टेक्स्टच नाही म्हणजे तरी पण आलेले आहेत. सो असे सगळं आज आपण जे शिकणार आहे ते आपण शिकूयात की नेमकं कॉन्टेक्स्ट काय होता, चर्चेमध्ये कुठल्या अँगलने ते चर्चेमध्ये होते. म्हणजे याचा फायदा आपल्याला हा होईल की अपकमिंग जेव्हा आपली कंबाईन असेल किंवा असं म्हणतात की जून-जुलैमध्ये परत राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे, तर आपण टार्गेट करू शकतो की कोणत्या मुद्द्यांवर किंवा कोणत्या गोष्टींच्या आधारे आयोग प्रश्न विचारते ज्या आधारे आपल्याला उतरायचं आहे, बरोबर का नाही. सो कॉन्टेक्स्ट आपण शिकू प्रत्येक प्रश्नाचा, कुठनं आले, कधी चर्चेमध्ये होतं, जर ते चर्चेमध्ये असेल तर कुठल्या अँगलने ते चर्चेमध्ये होतं, त्याचे उत्तर सुद्धा समजून घेऊ. 1 किंवा 2 प्रश्न असे आहे की ज्याचे उत्तर संदिग्ध आहे, बाकी तर ऑलमोस्ट त्याची उत्तर शुअर शॉट आपल्याला आजच्या सेशनमधनं भेटतीलच म्हणजे. ठीक आहे, तुमच्या काही अडचणी असतील, क्युरीज असतील तर डेफिनेटली तुम्ही आपल्या याच्यावर म्हणजे कमेंट बॉक्समध्ये टाका. अदरवाईज अकॅडमीच्या नंबरवर फोन करा, मग त्याच्या माध्यमातून आपल्याला काही दुरुस्त्या जर करायच्या असतील कंबाईनसाठी तर ते आपण करूयात. सो जरा आपण आपलं सेशन जरा सुरू करूयात म्हणजे आपण. डन. पहिला प्रश्न आहे बघा, 1 मिनिट पेन घेऊ द्या हाती. ओके गुड. पहिला प्रश्न आहे आपला, स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी समर्थन दिलंय म्हणजे बरोबर. सो खालील व्यक्तीचे समर्थन होते असं म्हटलंय. तुम्हाला माहिती असेल तर मी तुम्हाला समान नागरी कायदा मागच्या 3 महिन्यात 2दा शिकवलेला आहे, मला आठवतं अजून. त्याला इंग्लिशमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड असं म्हणतात. समान नागरी कायदा जे भारतीय राज्यघटनेच्या कलम बहुतेक 44 ना, यस शुअर शॉट, यस बरोबर, कलम 44चा भाग आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या, ज्याला आपण डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असं सुद्धा म्हणतो. आणि त्यातलाच तो भाग 4 मधलं 44 कलम याच्यामध्ये समान नागरी कायद्याची चर्चा आहे. समान नागरी कायदा हा तुमचा धर्म, तुमचं लिंग, तुमची जात हे न मानता सर्व भारतीयांसाठी, मग घटस्फोटाचे कायदे सारखे असले पाहिजे, विवाह संबंधीचे कायदे सारखे असले पाहिजे, पोटगी संबंधीचे कायदे सारखे असले पाहिजे, वारसा हक्काचे कायदे सारखे असले पाहिजे, याची तो काय करतो तर वाहवा करतो म्हणा किंवा चर्चा करतो म्हणजे. मात्र भारतात अजूनही समान नागरी कायदा नाही. मात्र समान नागरी कायदा असावा हे डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हाच सांगून ठेवलं होतं जेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी घटना निर्माण केली. मात्र तेव्हा ती परिस्थिती योग्य नव्हती. त्या कॉन्टेक्स्टमुळे मग डॉक्टर बाबासाहेब काय म्हटले की अपकमिंग जी कुठली सरकार असेल त्या सरकारांनी वेळोवेळी प्रयत्न करावा आणि समान नागरी कायदा आणण्याचा विचार करावा म्हणजे. आता याच समान नागरी कायद्याला लिंक केलं जातं हिंदू कोड बिल.
आता मी तुम्हाला काही असं म्हणत नाही की हिंदू कोड बिल मी तुम्हाला परफेक्ट ॲज इट इज शिकवलं होतं, नाही. मात्र जेव्हा मी समान नागरी कायद्याची जेव्हा चर्चा केली तिथे, तेव्हा हिंदू कोड बिल काय मोठं सांगितलं होतं आणि हिंदू कोड बिलाला कोणत्या व्यक्तीचा विरोध होता हेही तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे काय तर, आणि हे तर तुम्हाला माहीतच आहे, म्हणजे की जे पंडित जवाहरलाल नेहरू आणि आंबेडकर, ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोघंही समर्थक होते हिंदू कोड बिलाचे. मात्र नेहरूंना स्पष्ट सांगितलं होतं राजेंद्र प्रसाद यांनी की जर का हिंदू कोड बिल संसदेसमोर आलं, पारित जरी झालं, त्यावर मी सही करणार नाही. आणि जवाहरलाल नेहरूंना संघर्ष नको होता, कारण त्यांना असं वाटलं की नुकतंच आपण पारतंत्र्यामधून बाहेर आलोय आणि प्रेसिडेंट म्हणजे भारतातली सर्वोच्च व्यक्ती आणि प्राईम मिनिस्टर किंवा मग मंत्रिमंडळ यांच्यातल्या संघर्षाची चर्चा राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होता कामा नये की बाबा हे वैचारिकदृष्ट्या वेगवेगळे आहेत म्हणून मग हिंदू कोड बिलाला सुरुवातीला नेहरूंनी सपोर्ट केला नाही, तुम्ही असं म्हणा इनडायरेक्टली. नंतर मग त्यांनी 4 टप्प्यात वेगवेगळं आणलं आणि नंतर कसं डॉक्टर बाबासाहेबांनी कसा राजीनामा दिला हे आपल्याला जी प्रकरण झालेलं आहे हे सगळं माहिती आहे. म्हणजे सो जेव्हा तुम्हाला मी समान नागरी कायदा शिकवला तेव्हाच हिंदू कोड बिलचं वरची आयडिया देऊन ठेवली होती आणि मी म्हटलं होतं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सपोर्ट केलेला नाही. मग आता त्यांनी काय विचारलंय, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं समर्थन केलं असं म्हणता येतं. याचा अर्थ राजेंद्र प्रसादचं समर्थन केलं नाही म्हणजे उत्तरात ए नसलं पाहिजे. मग ए इथं आहे, ए इथं आहे आणि 4ही बरोबर इथं आहे. याचा अर्थ हेही असणार नाही उत्तर, हेही असणार नाही, हेही असणार नाही. सो उत्तर काय येईल तर पट्टाभी सीतारामय्या आणि सुचेता कृपलानी. बहुतेक हे उत्तर असू शकते, कारण ए नाहीच आहे हे आपल्याला कन्फर्म माहित आहे. आणि सरदार वल्लभभाई पटेल मुळात त्यांनी पण नसेल केला, म्हणजे काहीतरी केला असेल तर माहित नाही, कारण ए कटतंय म्हणून आपण बाय युझिंग इलिमिनेशन टेक्निक आपण या उत्तरापर्यंत पोहोचतोय आणि प्रॉबॅबली याचं उत्तर हेच असावं अशी अपेक्षा पण आहे. म्हणजे काय तर ठीक आहे, हरकत नाही. सो जरा पुढे जाऊ आणि तुम्हाला युनिफॉर्म सिव्हिल कोड विषयी किंवा समान नागरी कायद्याविषयीची इथं इत्थंभूत माहिती मी दिलेली आहे की नेमकं कुठलं कलम 44 काय सांगतं, समान नागरी कायदा आहे तरी काय म्हणजे. आणि नुकतंच काय, आता सध्या NDA सरकार आहे केंद्रात. मुळात NDA सरकारचं जे मॅनिफेस्टो त्यांनी 2014 आणि 19ला जो मॅनिफेस्टो प्रदर्शित केला होता, त्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही समान नागरी कायदा आणू. आणि रिसेंटली काय झालं होतं की सरकारनं जे आपलं भारतीय कायदा आयोग असतं म्हणजे बरोबर, तर लॉ कमिशन ज्याला म्हणतो म्हणजे आपण काय तर त्या लॉ कमिशनला भारत सरकारनं अशी विनंती केली की भारतात जर समान नागरी कायदा आणायचा असेल तर काय करता येईल आम्हाला की ज्यामुळे वादही होणार नाही आणि प्रश्न मिळेल. म्हणजे काय तर म्हणून हे बघा, ही तुम्हाला डेक्कन हेराल्डची न्यूज दिसेल आणि ही न्यूज काय म्हणते, ही आता ही खूप जुनी असणार आहे. म्हणजे काय तर मात्र सेंटर टू इंट्रोड्यूस युनिफॉर्म सिव्हिल कोड इन इंडिया बिल 2020, म्हणजे आता हे दीड महिन्या अगोदरची गोष्ट आहे बरोबर. सो सेंटर गव्हर्नमेंट राज्यसभेमध्ये बरोबर ना, यस, राज्यसभेमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड इंडिया हे बिल तयार आहे आणि हे इंट्रोड्यूस करू शकते अशी चर्चा होती. झालं की ते झालं नाही अजून म्हणजे काय तर, मात्र ही चर्चा होती. म्हणजे सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये बघा हा प्रश्न येऊ शकतो. सो यासाठी मग तुम्ही म्हणाल की काय वाचलं पाहिजे, म्हणजे कारण एक तर हिंदू कोड बिलविषयी चर्चा मला वाटतं की 11वीच्या या पुस्तकात आहे, हिस्ट्रीच्या महाराष्ट्राच्या इतिहासात किंवा अजून कुठला मला कन्फर्म माहित नाही. म्हणजे बरोबर तुम्ही एक काम करू शकता, काही स्पेशल इश्यू बघा मी घेत राहतो आपल्या याच्यावर विदर्भ आयच्या चॅनलवर. त्या स्पेशल इश्यू बरेचदा माझे स्पेशल इश्यू हे सामाजिक विषयावर, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर काही असतात. सो मला असं वाटतं जर तुम्ही कधी बोर झालात आणि आता कंटाळा आलाय बाबा काय करायचं, फिरतोय, हरकत नाही, हेडफोन कानात मस्त हेडफोन कानात टाकले, मोबाईल खिशात टाकून दिला, चालले आपण चालतोच आहे. म्हणजे काय तर व्यायामही होतोय आपला, मजाही होते आणि ऐकणंही होतंय. सो काय होतं की इकडून तिकडून पडले 2-4 शब्द माणसाला कधी कामी येतात. म्हणजे पुढे चला. सो काराकोरम पर्वतश्रेणी आणि पीर पांजाल पर्वतश्रेणीमध्ये कोणती पर्वतश्रेणी आढळते. आता हा क्वेश्चन तुम्हाला कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला माहिती आहे, गलवान व्हॅली. तुम्हाला माहित आहे की गलवान व्हॅलीमध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये ऑलमोस्ट 4-5 महिन्यांनी फारच जास्त ते वातावरण इतकं तंग चाललं होतं. म्हणजे असं वाटायचं आता का भाई युद्ध होणार आहे. म्हणजे इतकं ते कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. आणि तो स्टँड ऑफ म्हणजे तिकडचं सैन्य इकडचं सैन्य, त्यांच्यामध्ये बाचाबाची, त्यात आपलेही लोक मेले 21, त्यांची म्हणजे आपले 20 लोक शहीद झाले सैनिक, त्यांचे काही मेले हे आपल्याला माहीत नाही काय तर. म्हणजे सो या गलवान व्हॅलीमुळे काय झालं होतं की
की लडाख आणि लडाखचा अख्खीची अख्खी सीमा आणि खास करून जम्मू याची चीनला लागलेली आणि इकडे पाकिस्तानला लागलेली सीमा ही खूप चर्चेमध्ये होती. आणि तुम्हाला सांगू म्हणजे आता हे मागच्या हप्ती म्हणजे आता आजचा हा रविवार गेला ना, मागच्या रविवारी आपल्या कंबाईनची एक टेस्ट झालेली आहे. कंबाईनच्या टेस्टमध्ये 100ही प्रश्न मी यावर घेतले म्हणजे करंट अफेअरवरच आम्ही सेट केले होते, त्याचं डिस्कशनही मीच घेतलं. त्यात मी सियाचीन ग्लेशियरवर प्रश्न टाकलेला आहे म्हणजे काय तर. आणि सियाचीन ग्लेशियर मग त्यात काराकोरम वगैरे ही जी रेंज आहे ना, हे सगळं सियाचीन ग्लेशियर, नुब्रा व्हॅली, काराकोरम रेंज, नंतर तुमचं लडाख रेंज, झास्कर रेंज, हे सगळं ऑलमोस्ट त्यात आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला. हालाकी इतक्या डिटेल नाही केलं, मात्र तो एरिया आपण चर्चा केला होता. म्हणजे सो प्रश्न बघा, सो कॉन्टेक्स्ट तुम्हाला समजला काय. मला म्हणायचं आहे की आपण हे जे प्रश्न पडलेत आयोगानं मनात टाकले का, काही पण उचललं टाकलं नाही, कुठेतरी त्या गोष्टी इंटरलिंक होत्या. मी तर तुम्हाला अधिक असे बरेचसे इकॉनॉमीचे प्रश्न सुद्धा इथे घेऊ शकलो असतो की जे इंटरलिंक्ड आहेत कुठं ना कुठं आणि ज्यावर प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे बरोबर. सो बघा तुम्हाला असं दिसेल तर इंडिया आणि चायना मध्ये जो स्टँडअप झाला होता, हा जो पट्टा हा इकडचा हा अक्साई चीन आहे. इथे तुम्हाला सियाचीन ग्लेशियर पाहायला भेटते आणि इथंच काराकोरम रेंज आहे, खाली लडाख रेंज आहे, त्याच्याखाली झास्कर रेंज आहे, त्याच्याखाली पीर पांजाल रेंज आहे म्हणजे बरोबर. सो म्हणून काराकोरम श्रेणी आणि पीर पांजालमध्ये कोणती पर्वत श्रेणी आहे याचे उत्तर दोन असू शकले असते. एक जर याच्यात लडाख असतं तर लडाखही उत्तर असतं आणि जर दुसरं झास्कर आहे तर झास्करही असू शकलं असतं म्हणजे काय तर. यात लडाख उत्तर काय याच्यात नाही, पामेर आहे, किर्थर आहे, शिवालिक आहे, बिलकुल असणारच नाही, हे प्रश्नच नाही. झस्कार इज द आन्सर. म्हणून बघा तुम्ही जर बघितलं ही आपली काराकोरम रेंज आहे, ही आपली लडाख रेंज आहे म्हणजे काय तर ही काराकोरम, ही लडाख, ही झस्कार, ही ग्रेटर हिमालया, ही पीर पांजाल आणि याच्या खाली येते शिवालिक. गॉट इट. सो आपलं उत्तर पाहिजे झास्कर रेंज आणि ते होतं आणि त्याचा कॉन्टेक्स्ट काय होता हे आपण सांगितलंय. सो सिंपल प्रश्न होता म्हणजे काय तर मॅप रिडिंगवर. आणि मॅप रिडिंग तर आपण तुफान केलेलं आहे कारण माझं मॅप रिडिंग फार आम्हाला आवडीत असल्या कारणानं जेव्हा मॅप रिडिंगवाले प्रश्न येतात तर मी इंडियाही घेतो आणि वर्ल्ड सुद्धा घेतो बऱ्याच ठिकाणी. चला हा प्रश्न बघा, हा थोडासा डायसी क्वेश्चन आहे कारण याचं तुम्हाला उत्तर डायरेक्ट भेटत नाहीये म्हणजे काय तर. मात्र ज्या लोकांनी गोल्डन क्वाड्रिलॅटरल, त्याला आता मराठीमध्ये काय म्हणतात तर स्वर्णिम चतुर्भुज कुठेतरी ऐकलं असेल किंवा तुम्ही सोपं करा, जर तुम्हाला भारतातले महत्त्वाचे 4 किंवा 6 महानगर जर माहिती असतील तर यू कॅन इझिली हिट दॅट क्वेश्चन म्हणजे काय तर. 4 महत्त्वाचे आहेत बघा, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई. प्रत्येक एरियात त्यांनी एक घेतलेला आहे म्हणजे दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई. आणि गोल्डन क्वाड्रिलॅटरल जो आहे ना, ज्याला आपण स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग असं म्हणतो, या 4ही शहरांना जोडणारा तो महामार्ग आहे म्हणजे बरोबर. सो आता या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की खालीलपैकी कोणतं उत्तर आहे, तर याचं उत्तर असण्याची दाट शक्यता आहे ते म्हणजे बी. जलंधर अंबाला असू शकणार नाही कारण ते पार पंजाबमध्ये गेलंय, पंजाबपर्यंत हा रस्ता जातच नाही म्हणजे मुळात काय तर. हैदराबादला हा रस्ता बिलकुल जात नाही. आता एक तर उत्तर असेल 3 किंवा उत्तर असेल 2. मॅक्झिमम उत्तर 2 असण्याची शक्यता काय आहे, कारण अलाहाबाद, आग्रा, लखनौ, गोरखपूर हे मुळात सगळी शहरं हे युपी मधली आहेत. तो काय म्हणते, स्वर्णिम चतुर्भुज म्हणजे ऑलमोस्ट गोल्डन क्वाड्रिलॅटरल हा भारतातल्या खूप मोठमोठ्या शहरांना जोडतो. हे मोठी शहर आहेत मान्य आहे मला, मात्र बेंगलोर सदर्न इंडिया, चेन्नई साऊथ इंडिया, कोलकाता ऑलमोस्ट पूर्व भारत आणि आग्रा हा उत्तर भारत. आणि इथं तुम्ही दिल्ली पण घेऊ शकले असते म्हणजे काय, दिल्ली मुंबई पण आलं असतं. याच्यामुळं याचं कन्फर्म उत्तर तर 2च असलं पाहिजे. बाकी मग जर कुशंका जर कोणी काढायचं म्हटलं तर त्यात हजारो निघू शकतात, त्यामुळे काही वाद नाही. सो याचं डेफिनेटली उत्तर 2 असावं. बाकी आयोग काय म्हणतंय, कारण भाई आयोग सबसे ऊपर असतो म्हणजे काय. ठीक आहे, चला पुढे जाऊयात म्हणजे. आणि ही तुम्हाला इथं इमेज दिसेल म्हणजे. पुढे बघा, रेरा कायदा आला होता. हा तुम्ही ते गाणं ऐकलं असेल म्हणजे कुठलं माहिती आहे, तो पिक्चर मला आठवत नाही म्हणजे RRR खतरनाक वाला जे गाणं नाही का ते म्हणजे RRR ते वाला गाणं. तर त्यात रेराचा जरा तुम्हाला कुठेतरी उल्लेख दिसतो म्हणजे गमतीचा भाग. ठीक आहे, रेरा मुळात 2016 साली हा कायदा संमत झाला होता आणि आय थॉट काहीतरी मे 2017 पासून याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं तुम्हाला पाहायला भेटतं बरोबर. बरं, रेरा कायदा तुम्हाला उद्दिष्ट म्हणजे मेन हेतू सांगतो काय तर, रिअल इस्टेट जे आहेत ना म्हणजे बघा मोठमोठ्या शहरात पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर, दिल्ली किंवा बाकी सगळ्या शहरांमध्ये जे मोठमोठे बिल्डर्स असतात
त्यांचे रिअल एस्टेट एजन्सी असतात, ते मोठमोठ्या बिल्डिंगा बांधतात, लोकांना फ्लॅट्स विकतात आणि त्यातनं पैसे कमवून मग तो पैसा दुसरीकडे इन्व्हेस्ट, दुसरी साईट डेव्हलप करणं, त्यातून तिसरी साईट इन्व्हेस्ट करणं, त्यातून चौथी इन्व्हेस्ट करणं. गंमत काय म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं की फॉर एक्झाम्पल मला जर एखादा फ्लॅट घ्यायचा आहे 10 लाख रुपयाचा, 10 लाख तर फार कमी झाले आजकाल, भेटत नाही, 20 लाख रुपयाचा आपण म्हणत म्हणजे, मग मी काय करतो, एखाद्या बिल्डरला म्हणतो की भाई 5 लाख टोकन घे, माझं दुसऱ्या मजल्यावर XYZ जो नंबरचा फ्लॅट असेल तो आपला बुक करून ठेव. आता मला अपेक्षा काय असते की मी याला 15 लाख रुपये टप्प्याटप्प्याने देतो, 5 लाख याला टोकन दिलेली आहे, याला मला विदिन, आणि आमचं असं ठरलेलं आहे की विदिन 1 वर्षात फ्लॅट तयार होतील, 1 वर्षात तुम्ही इथं राहायला येऊ शकता. हा गडी काय करतो, तो बिल्डर वगैरे माझ्याकडनं 5 लाख घेतो, अशा बऱ्याचशा लोकांकडनं 4-4, 5-5 लाख घेत राहतो म्हणजे, आणि तो ही साईट, ज्यानं ज्या साईटसाठी आमच्याकडनं पैसे घेतलेले आहेत तो ती साईट अर्धीवरती ठेवतो, उरलेला पैसा दुसऱ्या साईटमध्ये गुंतवून ठेवतो. तिथून काही लोकांकडून पैसा घेतो, तिसरी साईट. सो काय, तो फक्त पैसा फिरवत असा गोल 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 गोल, मात्र एकही साईट पूर्ण करत नाही, इन टाईम, वेळेत पूर्ण करत नाही. त्यामुळं माझ्यासारखे जे ग्राहक असतात मला नाहक त्रास होतो, कारण मी राहतोय भाड्याच्या घरात, कर्ज घेतलंय, सो कर्जाचं व्याजही चाललेलं आहे, म्हणजे मला मी तिथं राहायला देऊ शकलेलो नाही, अजून वरचे पण पैसे द्यायचे आहेत, सिस्टीम तयार झालेली नाही. सो काय होतं की एक प्रकारे जे बिल्डर्स होते, या बिल्डर्सची जी मनमानी गोष्टी चालायची, या मनमानी कारभाराला चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारनं 2016ला रेरा कायदा संमत केलेला होता. म्हणजे काय तर बरोबर, रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 कायदा इम्प्लिमेंट होणं सुरू झालेलं आहे 2017 साली. म्हणजे सो आता इन दॅट कॉन्टेक्स्ट, आता इतक्यात काही चर्चेमध्ये होतं का, तर मी काही वर्षभरात इतकं सगळे रेराविषयी वाचलेलं नाही. हां, तेव्हा तो कायदा वाचलेला होता आणि मला त्याचं मोठी आयडिया होती. सो दॅट मग आता पहिलं वाक्य खरं आहे काय, तर भाई मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा कुठलीही स्कीम वाचाल एखादी, नंतर मग तुम्ही एखादा कायदा वाचाल, तर तुम्हाला इयर पाठ पाहिजे. इयर त्यांनी विचारलेलं आहे. सो पहिलं वाक्य खरं आहे. दुसरं, घरांच्या खरेदीदारांचे हित सांभाळणं हे त्याचं उद्दिष्ट आहे काय, नावातच अर्थ आहे म्हणायचं काय, रेरा नियमन आणि विकास, रिअल इस्टेट रेग्युलेशन आणि डेव्हलपमेंट, खरी गोष्ट आहे. सो दुसरंही तुमचं बरोबर पाहिजे. म्हणजे तिसरं, जम्मू आणि काश्मीर राज्यात कायदा लागू नव्हता. आता काही ज्यांचा थोडासा अभ्यास कमी आहे म्हणा, किंवा जे अभ्यास करतो डोळे उघडे ठेवून अभ्यास न करता काही लोक राजकीय भावनेच्या आहारी जाऊन काही मतं मांडतात, तर इथे जरा गोंधळ होऊ शकतो त्यांचा. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, मुळात ही चर्चा आहे 2017ची, 16 म्हणा बरोबर, 17 पासून हा कायदा लागू झालेला आहे. 2016-17 साली जम्मू काश्मीरचं जो विशेष दर्जा नावाचं जे एक स्टेटस होतं, विशेष स्टेटस, स्पेशल स्टेटस, ते इंटॅक्ट होतं, ते जसंच्या तसं होतं. म्हणजे काय, तर जे हटवलंय आपण 2019 साली, ज्यावर आपण आता प्रश्न बघणार आहेत. सो आणि तुम्हाला हेही माहिती असावं की भारतीय राज्यघटनेतले भारतीय जो संसद आहे आणि त्यांचे जे कुठले कायदे असतात ते कायदे ॲज इट इज लागू होत नव्हते. कुणाला, तर जम्मू आणि काश्मीरच्या त्या विधान परिषदेवर म्हणा किंवा जम्मू काश्मीरवर इथनं कायदा बनायचा इंडियन पार्लमेंटमध्ये, तो कायदा तिथं जायचा, त्यात मॉडिफिकेशन्स व्हायच्यात आणि त्यात सुधारणा करून किंवा काही दुरुस्त्या करून मग तो कायदा लागू केला जायचा जम्मू काश्मीरसाठी. सो मला तुम्ही सांगा की जम्मू आणि काश्मीरसाठी हा कायदा लागू नव्हता. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे डेफिनेटली खरं असणार आहे वाक्य. आता लागू असेल कदाचित, आता माहित नाही आपल्याला, कारण आता मुळात जम्मू काश्मीर काय आहे, तर एक केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. म्हणजे मात्र तेव्हा काय होतं, ॲज अ युनियन टेरिटरी होतं. सो भाई देखिए, मग तुम्हाला थोडंसं मागे जायचं होतं 2-3 वर्षापूर्वी, विचार त्या कॉन्टेक्स्टमध्ये करायचा होता आणि मग याचं उत्तर द्यायचं होतं. सो 3ही वाक्य खरी आहेत, म्हणून वरील सर्व बरोबर आहे हे याचं उत्तर असलं पाहिजे. आणि कसं, आता तुम्हाला पूर्वच करून दाखवतो. म्हणजे बघा, सो रिअल इस्टेट हा कायदा आला 2016 मध्ये, कायदा लागू झालेला आहे 1 मे 2017 पासून. आणि खरेदी विक्री ज्या होतात रिअल इस्टेटच्या घरांच्या, याच्यामध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता यावी हा याचा उद्देश होता. बाकी तुम्हाला यात बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत, मात्र आजची ती वेळ नाही चर्चा करायची, नेक्स्ट टाइम आपण नक्की चर्चा करूयात. म्हणजे बरोबर, आता रिअल इस्टेट हा रेरा कायदा आणल्यामुळे काय होईल की पारदर्शकता आली. जर काही बिल्डर वेळेत लोकांना घरं देत नसतील, ज्यांच्याकडनं पैसा घेतला आणि जर त्यांना घरं बनवून देत नसतील, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते, किंवा ब्लॅक मनी व्हाईट मनी होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे. सोबतच खालचं वाक्य आपल्यासाठी हे स्टार मार्क असलं पाहिजे. म्हणजे
नाही, म्हणजे असं आहे ते, रेरा जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू नाही. आणि पहिलं काय म्हणते, जम्मू आणि काश्मीर राज्यात रेरा लागू नव्हता. पुढचं वाक्य वाचून घेऊ आपण. रिअल इस्टेट कायदा 2016 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे. त्यातला म्हणजे प्रकरण पहिलं प्राथमिक त्यातला मुद्दा क्रमांक 2 मध्ये तुम्हाला सांगतं की हा कायदा जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण भारतामध्ये लागू होईल किंवा विस्तारित आहे. आणि तुम्हाला कॉन्टेक्स्ट तुम्हाला हे नसेल माहिती तर फॅक्ट अंदाज नाही, मात्र जनरली जम्मू काश्मीर जेव्हा जेव्हा चर्चा केलेला आहे तेव्हा हे अख्ख्या जगाला माहित आहे की डायरेक्ट संसदेचे कायदे लागू होत नव्हते जम्मू काश्मीरला, त्यात काहीतरी दुरुस्त्या व्हायच्या जम्मू काश्मीरच्या विधानसभेद्वारे आणि नंतर मग तो कायदा लागू होऊ शकायचा जर त्यांना वाटलं तर. सो तुमचं तिसरं वाक्य बोलतोय जम्मू आणि काश्मीर राज्यात हा कायदा लागू नव्हता आणि तुमचं काय म्हणते की रेरा कायदा जम्मू काश्मीरमध्ये लागू नाही. सो त्यांनी काय म्हटलंय की योग्य विधान लक्षात घ्या, पहिलंही बरोबर आहे, दुसरंही बरोबर आहे, तिसरंही बरोबर आहे. सो वरीलपैकी सर्व बरोबर आहेत हेच उत्तर असणं अपेक्षित आहे. काही लोक जरा गोंधळली असतील म्हणा, आताही गोंधळली असतील आणि तेव्हा तर प्रश्नच नाही, म्हणजे कारण तेव्हा तर भीती असते, प्रेशर, 2 तास सगळं सोडवणं. बट डोंट वरी, विचार कसा करावा हा माझा या लेक्चरचा हेतू, बाकी काही नाही. म्हणजे डन. पुढे आपण जाऊयात नेक्स्ट. ओके, सो नेक्स्ट बघा, पुढील विधाने विचारात घ्या. तुम्हाला राष्ट्रीय सोलार मिशन विषयीचा प्रश्न आलेला आहे. आता हे सोलार मिशनच मुळात आहे आजपासून 11 वर्षापूर्वीचं, 10-11 वर्षापूर्वीचं. त्यांनी विचारलाय प्रश्न 2021 साली. थोडं जरा 1-2 सेकंद विचार करा की हा प्रश्न 2010चा प्रश्न त्यांनी 2021 मध्ये का विचारलेला असेल. म्हणजे कॅन यू इमॅजिन, काहीतरी म्हणजे थोडंसं केलं पाहिजे तुम्ही. म्हणजे नुकतीच COP26 झालेली आहे ग्लासगो या ठिकाणी. माहिती आहे तुम्हाला काय, तर ग्लासगो हे स्कॉटलंडमधलं एक शहर आहे, म्हणजे बरोबर. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 26 झालेली आहे. म्हणजे त्यात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताकडनं काही वचनं दिलेली आहेत. त्याला पंचामृत असं काहीतरी म्हणतात वाटते. आणि त्या पंचामृत किंवा 5 वचनांपैकी एक वचन असं आहे की भारत 2030 पर्यंत 500 गिगावॅट ऊर्जा ही पुनर्नवीकरणीय ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण करेल किंवा रिन्युएबल एनर्जीच्या माध्यमातून निर्माण करेल, हे आपण दिलेलं आहे, वचन दिलेलं आहे ग्लासगो येथे जे कॉन्फरन्स झाली होती. आता तुम्ही मला सांगा की जर 500 गिगावॅटची एनर्जी 2030 साली जर बनवायची असेल आणि रिन्युएबल एनर्जी कोणकोणते प्रकार आहे रिन्युएबल एनर्जीचे, सोलर एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे, नंतर मला तुम्ही सांगायचं की आपले ते लाटांपासून टायडल एनर्जी आहे, हायड्रो इलेक्ट्रिक म्हणजे पाण्यापासून बनणारी गतीची ऊर्जा ज्याला म्हणतो आपण ती ऊर्जा आहे, आणि अजूनही असेल म्हणजे काय तर. सो जर एवढी मोठी ऊर्जा जर आपल्याला रिन्युएबल एनर्जी म्हणून बनवायची आहे तर काय त्यासाठी काही ना काही धोरण असलं पाहिजे का नाही, का विदाऊट धोरण विदाऊट पॉलिसी असंच काहीतरी मोदींनी घोषित केलं आणि बघू तर बघू नाही तर नाही बघू. नाही, मोदी म्हणजे भारताचं तुम्ही चेहरा आहे म्हणजे एक प्रकारे, बरोबर. सो काय झालं की मुळात रिन्युएबल एनर्जी म्हणजे पुनर्नवीकरणीय ऊर्जेची निर्मिती जास्तीत जास्त व्हावी यासाठी भारत सरकार मागच्या 10-15 वर्षापासून प्रचंड काम करते. प्रत्येक भारत सरकार जे कुठं असेल ते, हे NDA आताचं आधीचं UPA वगैरे काय आहे तर. म्हणून मग काय झालं की सौर ऊर्जेवर किंवा सोलर एनर्जी किंवा रिन्युएबल एनर्जीवर जो भर दिला जातोय त्या भराच्या अनुषंगानं हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तुम्हाला माहिती असेल तर भारतात ज्या ज्या रिन्युएबल एनर्जीचे प्रकार आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त ऊर्जा ही कशामुळे बनते तुम्हाला माहिती आहे, तर सोलर एनर्जीमुळे बनते. म्हणजे काय तर रिसेंटली काल एका मी मित्राकडे गेलो होतो, तर त्या मित्राचं मी घर बघितलं. त्याचं घर टिनाचं आहे म्हणजे काय तर, बरोबर. आणि त्यांना त्याच्या अख्ख्या घराच्या म्हणजे ते टीन जे आहे ज्याला आपण पत्रा असं म्हणतो त्या पत्र्यावर त्यांनी अख्ख्याच्या अख्ख्या सोलर प्लेट्स लावलेले आहेत आणि त्यांचं ऑलमोस्ट सगळं घर त्याच्यावर चालतं. जवळपास एक 50 त्या हे असतील सोलर प्लेट्स असतील. वा, म्हटलं क्या बात आहे, म्हणजे जबरदस्त म्हणजे काय तरी, बरोबर. अशी सगळी ती गोष्ट होती, ठीक आहे, हरकत नाही. सो मुळात भारत सरकार सोलर एनर्जीवर ज्या पद्धतीनं भर देत नाही तुम्हाला हेही माहीत आहे. आपण इंटरनॅशनल सोलर अलायन्स सुद्धा स्थापन केलेलं आहे 2015 साली, ज्याचं हेडक्वार्टर गुरुग्राम या ठिकाणी आहे. म्हणजे आणि फ्रान्स आणि हॉलंडनं हे फ्रान्स आणि न्यूझीलंडनं फ्रान्स आणि इंडियानं हे दोघांनी मिळून केलेलं आहे. म्हणजे हे मग जर आता भारत सरकार सोलर एनर्जीवर फोकस करते 2015 पासून
आणि त्याच्या आधीपासून मग डोक्यात नसताना का कुठल्या सरकारच्या डेफिनेटली असणार आहे. सो पहिलं वाक्य हे 100% खरं आहे की नॅशनल सोलार मिशन, राष्ट्रीय सौर मिशन जे कुठलं असेल ते 2010 साली सुरू करण्यात आलेलं होतं आणि 2021-22 पर्यंत 1 लाख मेगावॅट वीज निर्मिती करणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. बोथ आर राईट, दोनही वाक्य खरी आहेत. आता अशा प्रश्नामध्ये तुम्हाला थोडी रिस्क घ्यावी लागू शकते. जर तुम्हाला परफेक्ट माहिती असेल तर जावं लागतं यासाठी, कारण इथं बघा दोन्ही ठिकाणी फॅक्ट्स आहेत. इथं 1 लाख मेगावॅट आहे, इथं 2010 आहे. इथं 2006 असतं तर कोणाला माहीत, इथं जर 2 लाख असतं तर कोणाला माहीत. सो इथं फॅक्ट माहिती पाहिजे म्हणजे आपल्याला काय आहे तर. सो दोन्ही वाक्य खरी आहेत. बघा काय झालं होतं की नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज आपण 2008 साली एक आराखडा बनवला होता की वातावरण बदलासाठीचा आराखडा, आणि वातावरण बदल भारतात जास्त होऊ नये यासाठी काय काय केलं पाहिजे, आणि त्यातलाच एक भाग होता तो म्हणजे तुमचं नॅशनल सोलार मिशन. बघा तुम्हाला दिलेली असेल नॅशनल सोलार मिशन. यात 8 मुद्दे होते, यावरही प्रश्न पडला ना बरं का काल NAPCC-वर. तुम्ही जरा बघून घेता म्हणजे तो प्रश्न. सो 8 मुद्द्यांपैकी एक हा मुद्दा होता. सुरुवातीला या जे राष्ट्रीय सौर मिशन आहे ना याला जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलर मिशन असं म्हणायचे, ज्याचं नंतर नाव पडलं नॅशनल सोलर मिशन पडलेलं आहे म्हणजे. आणि 2010 सालापासूनच काय भेटलं तर नॅशनल सोलार मिशनचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. रिसेंटली त्याच्यामध्ये काही चेंजेस केले या ध्येयांमध्ये, आणि 1 लाख मेगावॅट एवढं उद्दिष्ट होतं आपलं 2022 पर्यंतचं, म्हणजे आता आपल्याला पूर्ण करायचं आहे तुम्ही असं म्हणायला हरकत नाही म्हणजे. बरोबर. सो 1 and 2 बोथ आर करेक्ट ही त्याची उत्तर आहेत. सो चार्ली किंवा थर्ड इज द आन्सर ऑफ इट. डन. नक्कीच. आणि आपलं जे हे आहे नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज जे मुळात 2008 साली आणलं होतं, यामध्ये हे 8 मुद्दे आहेत, तुम्ही घरी वाचून घेऊ शकता आरामशीर. त्यातलं राष्ट्रीय सौर मिशन, आणि या सौर मिशनची म्हणजे इम्प्लिमेंटेशन सुरू झालं 2010 साली, आणि यातच असं ध्येय होतं की 1 लाख मेगावॅट ऊर्जा आपल्याला निर्माण करायची आहे. कुठली? सौर ऊर्जा 2022 पर्यंत. आणि दिस इज द आन्सर. डन. ओके, गुड, व्हेरी गुड. अपेक्षा आहे की फॅक्ट आहे, फॅक्टमध्ये तुम्हाला माहिती असेल तर यू कॅन इझिली सॉल्व इट, नसेल माहिती तर हरकत नाही. मात्र मला असं वाटतं असे प्रश्न जर नाही माहिती तर स्किप केलेले जास्त चांगले असतात, कारण अंदाजे तुक्का मारण्यात काहीही अर्थ नसतो. बाकी तर शेवटी आपण गजानन महाराज की जय करून तर हाणतोच म्हणजे बरीच लोक. ठीक आहे, हरकत नाही, पुढे चला. हा प्रश्न वन ऑफ द डिफिकल्ट प्रश्न मला असा वाटला यातला, म्हणजे काही कठोर प्रश्नापैकी म्हणा किंवा काही टफ क्वेश्चनपैकी एक असा वाटला, कारण इथे तुम्हाला माहिती पाहिजे होतं की नेमकं हे आहे तरी काय म्हणजे. मात्र बाय अप्लाइंग सम लॉजिकच्या आधारे यातले काही मुद्दे तरी तुम्हाला कट करता येऊ शकतात, इलिमिनेट करता येऊ शकतात, आणि मग आपण उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो. पोहोचेल असं म्हणत नाहीये म्हणजे मी काय तर. सो बघा आता इथं उत्तरं 2 असण्याची दाट शक्यता आहे. बघूयात आयोग काय सांगतो येतं. मात्र बघा, पहिलं नीती आयोगाच्या 2017 ते 2020 या त्रैवार्षिक आराखड्याची ही उद्दिष्टे आहेत. पहिलं, सन 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणे, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, सन 2022 पर्यंत प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे, बरं हरकत नाही. आणि तिसरं वाक्य, सन 2022 पर्यंत प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणे. आता तुम्ही थोडंसं जरा परत 2 सेकंद घ्या, विचार करा की तुम्हाला काय वाटतं की यातलं इलिमिनेट काय होऊ शकतं, मॅक्स टू मॅक्स काय होऊ शकतं. जर तुम्ही मला विचारलं तुम्ही म्हणेल सी. गोष्ट अशी आहे की प्रत्येक राज्यामध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापनेची गरजच काय म्हणतो. ऑलरेडी प्रत्येक राज्यामध्ये कितीतरी विद्यापीठ असतात. जर तुम्ही केंद्रीय विद्यापीठ स्थापना असं करतोय म्हणता तर मग राज्याची विद्यापीठ बंद करून टाका. जर एवढंच वाटतंय की जर केंद्रीय विद्यापीठ हे जास्त सक्षम आहेत तर मग हे राज्यांची जे विद्यापीठ आहेत, जसं आता आपलं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद विद्यापीठ आहे, काय कामाची आहेत मग ही, असं होईल का नाही म्हणजे. सो केंद्रीय विद्यापीठ स्थापन करणं हा हेतूच नव्हता मुळात, बिलकुल हेतू नव्हता. सो तिसरा सी कट होते बघा, सी इकडनंही कट झालं, सी इकडनंही कट झालं. आता तुमच्याकडे उरलंय ए आणि ए बी. याचा अर्थ ए तर बरोबर आहे आणि तुमचं ए काय होतं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं. आणि हे तुम्हाला माहित आहे की आपलं जे सध्या जे केंद्राचं सरकार आहे त्यांनी म्हटलेलं आहे ना की 2022 पर्यंत आम्हाला काय करायचं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं, हे सुद्धा उद्दिष्ट आहे. तुम्हाला कसं ते सांगतो.
तुमच्यासाठी मी तो रिपोर्ट वाचला. आजपर्यंत कधीच रिपोर्ट वाचलेला नव्हता, मात्र काल संध्याकाळी तो रिपोर्ट वाचला, त्यातले एक स्क्रीनशॉट काढून आज तुम्हाला मी ते दाखवतो आहे म्हणजे काय तर. ओके. आणि 2022 पर्यंत प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे. आता हे थोडंसं जरा शंकास्पद मला यासाठी आहे, एक तर प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे, मग यात काय शहर प्लस ग्रामीण दोन्ही येत आहे का, तर आलं पाहिजे म्हणजे. आणि मला असं वाटतं की मोदींनी आय थॉट की 2018च्या जेव्हा स्वातंत्र्य 15 ऑगस्टला ते जेव्हा लाल किल्ल्यावरनं भाषण देतात तेव्हा म्हटलं होतं की पुढच्या काही दिवसात आम्ही काय तर भारतातल्या प्रत्येक घरापर्यंत आम्ही काय पोहोचू तर वीज पुरवठा करू. तर घरापर्यंत त्यांनी म्हटलं नव्हतं, त्यांनी म्हटलं होतं प्रत्येक गावापर्यंत म्हटलं होतं, कारण तेव्हा अजूनही 18,000 गावापर्यंत वीज पोहोचलेली नव्हती. मात्र हे उद्दिष्ट डेफिनेटली आहे आपलं की 2018पर्यंत आपण प्रत्येक गावापर्यंत वीज पोहोचवली. 2022 पर्यंत आपण आता प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवतोय म्हणजे काय तर. आणि 2024 पर्यंत आपण भारतातल्या ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाच्या द्वारे पाणी, नळाचं कनेक्शन, सो वॉटर थ्रू टॅप हे आपण पोहोचवतोय म्हणजे. सो हे तिन्ही उद्दिष्ट तुम्ही जरा डोक्यात ठेवा. त्यामुळे मला असं वाटतं याचं उत्तर की ए आणि बी असावं. आता याचं उत्तर ए असू शकते, ए आणि बी मोर म्हणजे जास्त प्रॉपर आन्सर ए आणि बी असं असेल, मात्र ए ही चुकणार नाहीये. सो आयोग काय म्हणते बघूयात आपण. मात्र ए आणि बी हे जास्त प्रॉपर आन्सर असावं अशी अपेक्षा आहे. पुढे चला. सो बघा, तो जो 2017 ते 20 हा जो 3 इयर प्लॅन आहे, तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये एक पंचवार्षिक योजना नावाचा प्रकार असायचा. म्हणजे या पंचवार्षिक योजनेमध्ये दर 5 वर्षाचं प्लॅनिंग असायचं की आम्हाला 5 वर्षात काय करायचं आहे. मात्र आता नीती आयोग आलंय आणि नीती आयोगाने एक नवीन स्ट्रक्चर उभं केलं. म्हणजे आणि कुठलं नवीन स्ट्रक्चर त्यांनी उभं केलंय तर ते 3 वर्षाचं प्लॅनिंग करतात. 7 वर्षाचं, 15 वर्षाचं. 3 वर्षाचं शॉर्ट टर्म प्लॅनिंग, 7 वर्षाचं मीडियम टर्म प्लॅनिंग आणि लॉंग टर्म प्लॅनिंग 15 वर्षाचं म्हणजे बरोबर. सो जे 3 वर्षाचं प्लॅनिंग आहे त्या 3 वर्षाच्या प्लॅनिंगमध्ये यांनी ते जो एक रिपोर्ट पब्लिश केला होता, त्या रिपोर्टमध्ये आम्ही काय काय करू हे त्यांनी या रिपोर्टमध्ये दिलेलं होतं. आणि बघा यात तुम्हाला 2-3 नावं सांगतो. एक चॅप्टर 5 आहे ॲग्रिकल्चर, डबलिंग फार्मर्स इन्कम. दुसरा चॅप्टर तुमचा आहे रुरल ट्रान्सफॉर्मेशन बरोबर. आणि दुसरं म्हणजे 8वं आणि तुमचा 13वा चॅप्टर आहे एनर्जी. आणि या सगळ्या चॅप्टरचं जर आम्ही वरवरती वाचून काढलं काल पटपट की आपल्याला काय कामाचं आहे, तर तुम्हाला असं दिसेल की बघा शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं 2020 पर्यंत, मुळात हे 2022 होतं म्हणजे काय तर हे याचं उद्दिष्ट आहे नीती आयोगाचं. नंतर दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना या अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत, आता हे ग्रामीण भागातलं आहे ना, मात्र ते शहरांसाठी एक वेगळी स्कीम असावी बहुतेक. सो प्रत्येक घरापर्यंत वीज कनेक्शन पोहोचवावं हे सुद्धा उद्दिष्ट आहे नीती आयोगाचं. आणि तिसरं हायर एज्युकेशनसाठी काय करावं तर प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठ स्थापन करा असे बिलकुल म्हणत नाही, तर नीती आयोग असं म्हणतं की भारतात वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाच्या 20 विद्यापीठं जमली पाहिजेत. 10 पब्लिक असावीत, 10 प्रायव्हेट असावीत. आणि तुम्हाला इथे दिलेलं आहे की भारतात 20 वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाची विद्यापीठं बनली पाहिजेत 2020 पर्यंत किंवा 2022 पर्यंत. काय त्याच्यामुळं तुमचं सी चुकतंय. त्याच्यामुळं सी चुकत असल्या कारणामुळं मग ए आणि बी असं आपण म्हणू शकतो. बाकी सबका मालिक नीती आयोग, बाकी माहित नाही काय आहे. ठीक आहे, आता काय MPSC काय म्हणतंय देव जाणे, बट याचं उत्तर ए आणि बी असावं. आणि आपण त्यासाठीचे जे वेगवेगळे म्हणजे गव्हर्नमेंट जिथनं यांनी हा क्वेश्चन फॉर्म केला असेल आपण ते सोर्सेस इथं आपण काढून आणलेले आपल्याला पाहायला भेटतील. डन. ओके. क्वेश्चन नंबर 45 लक्षात ठेवा. आपला हा आजचा सेशन जो आहे तो मोठा होणार आहे. सो तुम्हाला थोडं तग धरावं लागेल. तुम्हाला वाटलं तर तुम्ही 1.5च्या स्पीडने सुद्धा हा व्हिडिओ बघू शकता, म्हणजे हा पटपट संपेल यासाठी. मात्र व्हिडिओ मोठा होईल, पण काय आता मला ते सवयच आहे म्हणजे एवढी बळबळ करण्याची मी करतो. ठीक आहे, स्वभावाला काही औषध नसतं असं म्हणतात. पुढे आपण जो आहेत बघा. सो 2019चा जागतिक विकास अहवालानुसार ओके आता मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकते संदर्भात सूचित केला जातो. आणि मानवी भांडवल निर्देशांक हा 0 आणि 1 यांच्या दरम्यान मोजला जातो. तर तुम्हाला हे माहित पाहिजे की वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट किंवा मग ह्युमन कॅपिटल इंडेक्स हे काढतं जागतिक बँक. कोण काढतंय? जागतिक बँक काढतं. लक्षात ठेवा ह्युमन कॅपिटल बघा नावाचाच अर्थ आहे मानवी भांडवल. मानवी म्हणजे तुम्ही आणि मी
बरोबर, ज्यांचं वय ऑलमोस्ट 14 प्लस आहे अशी सगळी लोक आणि 65च्या खालील लोक. आपण काय आहे तर आपण आपल्या भारताची असेट आहे, तुम्ही लक्षात घ्या, संपत्ती आहे म्हणजे भारताची, कॅपिटल आहे, भांडवल आहे भारताचं म्हणजे काय तर. आणि जर तुम्ही मी आपण जर चांगलं शिकलो, आपल्याला जर चांगल्या आरोग्याच्या सुखसुविधा भेटल्या, आपल्याला जर चांगलं जर स्किल भेटलं, आपल्याला जर योग्य वेळेत योग्य असं नॉलेज भेटलं, आपण जर जास्त काळ जगू शकलो, तर ऑटोमॅटिकली फायदा कोणाचा होणार आहे? भारताचाच. कारण आपण ज्या कुठल्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी करू त्या सगळ्या आर्थिक क्रियाकलापांमुळे देशाचाच विकास होण्यास मदत होईल, देशाची GDP वाढण्यास मदत होईल. म्हणून ह्युमन कॅपिटल इंडेक्स काय करतो तर येणाऱ्या ज्या पिढ्या असतात, म्हणजे जनरली 18+ जी पोरं असतात, पोरोपोरी, आता गावरान शब्द म्हणजे पोरोपोरी हा, मात्र 18+ जी कुठल्या मुलं मुली आहेत तर त्यांची कार्यक्षमता, त्यांची उत्पादकता किती असेल याचा अंदाज घेण्याचं काम ह्युमन कॅपिटल इंडेक्स करतं, जे जागतिक बँकेचा एक अहवाल आहे. म्हणजे गॉट इट. म्हणून कारण जर तुम्ही मी हेल्दी असू, तुम्ही मी चांगलं शिक्षण घेतलेलं असेल तर नक्कीच आपण काय करणार आहे तर चांगला व्यवसाय करू, चांगले शिक्षण घेऊ, चांगली नोकरी करू आणि नंतर काय करू, तो आलेल्या मिळणाऱ्या पैशातनं काहीतरी इकॉनॉमीमध्ये आपण एक प्रकारे तुम्ही म्हणा की मदत करू शकतो. तेच जर मी काहीच शिकलेलो नाही, बरोबर, मूर्खासारखा काहीतरी बेरोजगार आहे, शिक्षण माझं काही नाही, बिमारच असतोय, सांगा मी या देशाची असेट असेल की लायबिलिटी असेल? मग तर डेफिनेटली मी लायबिलिटी असणार आहे. म्हणजे कारण मी ओझं, लायबिलिटी म्हणजे ओझं असणं एक प्रकारे, आणि असेट म्हणजे संपत्ती. मी जर शिकलो तर मी देशाच्या विकासात काहीतरी भर टाकू शकतो. जसं आता मी थोडं बहुत जे काही शिकलो असेल तर मी तुम्हाला जे कुठलं शिकवतो, बरोबर, यामुळे तुम्हाला काहीतरी फायदा होत असणार आहे थोडा बहुत तरी. मग तुम्ही जे माझ्याकडनं शिकताय, तुम्ही अजून 4 लोकांना सांगताय, सो तुम्ही त्यांचाही फायदा करता. सो काय झालं की या शिक्षणामुळे एक सायकल उभी झाली. उद्या जाऊन तुम्ही मोठे अधिकारी व्हाल, फेमस अधिकारी व्हाल म्हणजे, आणि जर तुम्हाला पटलं, आपल्या काही चर्चा पटलं तर तुम्ही ते इम्प्लिमेंट कराल भविष्यात जाऊन. काय होईल तर तुम्ही असेट बिल्डअप कराल भारताची, जी तरुण म्हणजे मुलं मुली आहेत त्यांचे. आणि हे जर आपण बेकार असलो तर मग सोडून द्या, म्हणजे काय तर चला. सो नेक्स्ट आता तुम्हाला इथे सगळं दिसेल. सो 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जन्मलेल्या मुलांची किंवा मुलींची अपेक्षित उत्पादकता दर्शविण्याचं काम हा जागतिक विकास अहवाल किंवा ह्युमन कॅपिटल इंडेक्स करतो. आणि ही त्याची भारताची रँक होती 2020 साली ह्युमन कॅपिटल इंडेक्समध्ये 116. किती देशापैकी? ऑलमोस्ट किती म्हणते 157 देशापैकी भारत 116वा होता. आणि ही गोष्ट खरी आहे की 0 आणि 1 यांच्यामध्येच आपण ती काय मोजतो तर कुठल्या देशाची ह्युमन कॅपिटल इंडेक्स किती आहे. 1 असेल तर व्हेरी गुड, 0 असेल तर फार बेकार, म्हणजे काय तर ठीक आहे. सो डन. अपेक्षा आहे की तुम्हाला दोनही वाक्य समजले असावीत. याचे उत्तर काय आहे तर दोनही बरोबर, ए आणि बी दोन्हीही बरोबर हे त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे काय तर लक्षात घ्या, आयोग किती हुशार आहे बघा. आपल्याला हे कन्फर्म माहिती असतं की ए फक्त बरोबर असतं, दुसरं बी फक्त बरोबर असतं, तिसरं ए आणि बी दोन्ही बरोबर असतं. आता आयोग जबरदस्त, आयोगाला तुम्हाला घडवायचंच होतं. म्हणजे आयोगाने काय केलं, 3 ठेवलं ए आणि बी दोन्ही चूक, आणि 4 ठेवलं ए आणि बी दोन्ही बरोबर. आणि ज्या पोरांना उत्तर माहिती आहे, अरे वा यस आलंय म्हणजे उत्तर मला, अबे तू खाली काय करणार बघ की, असं बरेच लोकांना झालेलं असतं. मला तर कन्फर्म वाटते. म्हणजे बरं बरेच लोक, आणि जेव्हा आता ही व्हिडिओ बघतील आमचा, ठीक आहे, तेव्हा त्यांना कळणार आहे की अरे यार गलती कर दी यार. ठीक आहे, पण हरकत नाही, अभ्यासाचा भाग आहे, जीवनाचा भाग आहे. नेक्स्ट टाइम आपण तो प्रयत्न करू की तो चुका होता कामा नये. म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46, वन ऑफ द बेस्ट क्वेश्चन मला वाटलेला आहे आणि वन ऑफ द इझिएस्ट क्वेश्चन ऑफ दिस पेपर. म्हणजे बरोबर, अगदी सोपा प्रश्न असा होता. शाश्वत विकास ध्येय इतक्या वेळा शिकलेलो आहे आपण, खूप वेळा शिकलेलो आहे. म्हणजे आणि मी तर ऑलमोस्ट दर 8 दिवसात माझं कधी ते SDG वर एखादं काही ना मी 2 मिनिटं बोलतोच. म्हणजे बरोबर. सो बघा, शाश्वत ध्येयाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? शाश्वत विकासाच्या संदर्भातील संयुक्त राष्ट्रांची परिषद, ज्याला आपण म्हणतो रिओ दी जानेरिओ येथे 2015 मध्ये झाली होती. बरं, माहित नाही आपल्याला, होऊ शकते नाही माहिती म्हणजे आपल्याला काय तर. दुसरं, शाश्वत विकास ध्येय जागतिक ध्येय म्हणून ओळखली जातात काय? याच खरी गोष्ट आहे की यांना आपण जागतिक ध्येय सुद्धा म्हणतो. तिसरं, शाश्वत विकास ध्येयांनी सहस्त्रकातील विकास ध्येयांची जागा घेतली. सो मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सची जागा आता SDG यांनी घेतली. भाई वो भी सही आहे, मतलब चर्चा तर आहेच. म्हणजे ते प्रश्नच आहे. दरवर्षी तुम्हाला माहिती असेल तर SDG इंडिया इंडेक्स कोण काढतं? SDG इंडिया इंडेक्स कोण काढतं? आपलं नीती आयोग.
शिकवले तुम्हाला, सगळं शिकवलं म्हणजे मी. आणि युनायटेड नेशनच्या द्वारे वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स कोण काढते म्हणजे तर UN ची एक संस्था आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. शिकलोय की नाही आपण, सगळं शिकलो. जेव्हा मी तुम्हाला हे शिकवलं तेव्हा मी 17 गोल सांगितले होते, कोण करतं, कुठून हे गोल आले कुठून, म्हणजे आधी MDG काय होतं हे तर कित्येक वेळा बोललेलं आपण जे आधी, म्हणजे हरकत नाही. सो SDG म्हणजे शाश्वत विकास ध्येयांनी सहस्त्रकातील विकास ध्येयांची जागा घेतली, हेही वाक्य खरं आहे. सो बघा, हे वाक्य खरं आहे, हे वाक्य खरं आहे. मला तुम्ही सांगा आता, शाश्वत विकास ध्येय जानेवारी 2012 पासून अस्तित्वात झाली. अख्ख्या जगाला माहीत आहे. मुळात ही ध्येय 2015 ते 2030 या 15 वर्षात आपल्याला पूर्ण करायची आहे. मग हे आलेली असणार आहे काय 2012 पासून, म्हणजे इम्प्लिमेंट होणं ही सुरू झालेली असणार आहे काय? डेफिनेटली नॉट. सो मग तुमचं काय कटतं यातलं, तर त्यांनी काय तुम्ही खाली जाऊन कुठलं योग्य आहे, तुमचं डी असणार आहे काय? डी नाही. सो आत्ता काय तुम्हाला दिसतं बी बी बी, याचा अर्थ बी तर आपल्या उत्तरात असलं पाहिजे. सो हरकत नाही, बी हे उत्तर आपल्याला पाहिजे. सो बी इज द राईट. इथे बी आहे, इथे बी आहे, इथं बी आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, शाश्वत विकास ध्येयांनी MDG जागा घेतली का नाही, अख्ख्या जगालाच माहिती आहे म्हणजे घेतली म्हणून. आता उत्तरात सी पाहिजे, बी आणि सी याच ठिकाणी. त्यांनी तुम्हाला म्हटलं योग्य. तुम्हाला हे माहिती असो का नसो काय घेणं देणंच नाही. आयोगानं ऑप्शन इतके जबरदस्त सेट केले की जर तुम्हाला थोडं जरी नॉलेज असलं तरी आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. बी आणि ही सी त्याचं उत्तर डेफिनेटली असतं आहे, कारण तुम्ही योग्य विचारलं. तिसरं वाक्य तर फार जनरल नेचरचं आहे, जे अख्ख्या जगालाच माहिती आहे म्हणजे. सो दॅट याचं उत्तर आहे तिसऱ्याचं उत्तर, म्हणजे 46चं उत्तर कुठलं आहे तर तुमचं बी आणि सी. हा प्रश्न म्हणजे काय तर, आणि तुम्हाला इथं सर्व माहिती इथे दिलेली आहे. 2012 साली एक रिपोर्ट आला होता, ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड द 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल वर्ल्ड म्हणून काय तर, आणि यामध्ये SDGची चर्चा झाली होती रिओ दी जानेरिओ येथे. ही सभा Rio+20 ही 2012 साली भरलेली होती. सभा भरली 2012 साली, कोण नाही म्हणतं. मात्र तिथं शाश्वत विकास ध्येयांचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं नाही, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणजे काय तर, बरोबर. आणि ही जी म्हणते बघा, शाश्वत विकासाच्या संदर्भात संयुक्त राष्ट्रांची परिषद रिओ दी जानेरिओ इथे 2015 नाही 2012. दादा इथंच चुकते ना तुझं, सी चुकतंय, डी तर चुकीचं होतं. हरी त्याला काय म्हणतात, सी म्हणतो हरी, म्हणजे तुमचं ए चुकतंय, तुमचं ए तर चुकलं, डी चुकलं, मग काय बी राहिलं, बी आणि सी बरोबर तुमचं म्हणजे काय तर. चला ऐसा तो आन्सर. नेक्स्ट, श्रमयोगी मानधन योजना. मी तुम्हाला म्हणतो, मी इतके लेक्चर घेतलेले आहेत योजनेवर, ऑलमोस्ट मला वाटते मी 70-80 योजना शिकवलेल्या असतील मधल्या काही काळात. आणि हे सगळं आपल्या ॲपवर आहे बरं का, सगळं ॲपवर आहे. महत्त्वाचे 200+ किंवा 300+ प्रश्न असं काहीतरी आपल्या त्याचं नाव आहे, आणि त्यामध्ये मी ऑलमोस्ट 250 ते 300 प्रश्न घेतले, डिस्कशन केलेत. त्यातले 70 ते 80 प्रश्न फक्त योजनेवर होते. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही काय करा, तर योजनेचा अभ्यास करत तुम्ही कोणत्या वर्षी ती योजना सुरू झाली ते लक्षात घ्या, आणि दुसरं कोणतं मंत्रालय ते तुम्ही लक्षात घ्या, आणि तिसरं या योजनेची उद्दिष्टे काय आहे ते लक्षात घ्या. बाकी तुम्हाला त्याचं उत्तर येऊन जाईल. याचं उत्तर आहे ऑल ऑफ दी 3 मेन्शन्ड अबो. श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी होती. या क्षेत्रातल्या लोकांना एका सर्टन लिमिट नंतर त्यांना पेन्शन भेटलं पाहिजे, हा याच्या मागचा उद्देश होता. म्हणून बघा, श्रमयोगी मानधन योजना ही सुरू झालेली आहे 15 फेब्रुवारी 2019 पासून, बरोबर. असंघटित कामगार कुठले, घरगुती कामगार, रस्त्यावरील विक्रेते, मध्यान्ह भोजन कामगार, हेड लोडर, भूमिहीन मजूर आणि तत्सम इतर व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या एका वयाच्या सर्टन लिमिट नंतर त्यांना पेन्शन भेटावं त्यांच्या वयोवृद्ध काळात, हा याच्या मागचा उद्देश होता. या स्कीमसाठी तुम्ही 18 ते 40 या वयोगटात प्रवेश करू शकता. काही पैसे तुम्ही महिन्याला भरा, काही केंद्र सरकार भरील, आणि एका टप्प्यानंतर तुम्हाला, टप्पा म्हणजे काय तर वयाच्या 60 नंतर तुम्हाला काय भेटेल तर पैसे भेटणार आहे. ऑलमोस्ट भारतात 42 कोटी कामगार हे असंघटित क्षेत्रातले कामगार असतात, ज्यांना पेन्शन भेटत नाही. हातानं जो बंद काम करणार नाही तो म्हणतो पोटाला भेटणार नाही. ऐसी वो बात थी मतलब. ठीक आहे. सो अपेक्षा आहे की तुम्हाला समजलं असेल. सो जनरल नेचरचा प्रश्न होता, याला तुम्ही वाचायची गरज पण नाही, 1, 2, 3 वगैरे. सो हे वरीलपैकी 3 याचं उत्तर आहे. नेक्स्ट, ही तितका सोपी, ही हृदय
प्रसाद ही योजना मी खूप वेळा शिकवलेली आहे. म्हणजे आता ऑलमोस्ट तर मी स्मार्ट सिटी कार्यक्रम शिकवलेला आहे, अटल मिशन शिकवली, स्वच्छ भारत मिशन, हृदय कार्यक्रम सुद्धा शिकवलेला आहे या अगोदरच्या योजनांमध्ये. लक्षात ठेवा, नागरी नियोजन आणि प्राचीन वारशाचं जतन. सो जी अशी शहरं आहेत की ज्यांना कुठला एक तुम्ही असं म्हणा की त्यांचं काहीतरी कल्चरल महत्त्व आहे, सांस्कृतिक महत्त्व आहे. जसं फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रातली कुठकुठली शहरं आहे की ज्यांचं महत्त्व सांस्कृतिक आहे. एक अजंठा आहे, म्हणजे पंढरपूर डेफिनेटली आहे, शिर्डी नक्कीच असणार आहे. अजून मला तुम्ही 2-3 शहरं जे तुम्हाला सुस्थित होते ते तुम्ही मला सांगू शकता. बघा आता भारतातली मथुरा आहे, अयोध्या आहे, नंतर आसाममधले काही शहर आहेत म्हणजे बरोबर, नंतर आपलं अमृतसर आहे, अजमेर आहे राजस्थानचं. सो अशी जी शहरं आहेत की ज्यांना काहीतरी सांस्कृतिक विरासत लाभलेली आहे, तर त्या शहरांना अधिक सुंदर बनवणं, त्यांचं भूजल हे जे गटार व्यवस्था हे व्यवस्थित करणं, ते स्वच्छ ठेवणं शहर म्हणजे काय, तर अशा सगळ्या गोष्टी करणं हे हृदय योजनेअंतर्गत यायचं. म्हणून हा जो प्रश्न आहे नागरी नियोजनाबाबतचा, तर ही योजना केंद्रीय गृह व नागरी खात्याअंतर्गत कोणत्या स्कीम अंतर्गत राबवली जाते, त्याला हृदय असं म्हणतात. बघा, हृदय हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंट मार्फत ही राबवली जाते. म्हणजे 100% केंद्र सरकारचा पैसा असतो. काही शहरांची नाव आपण बघू शकतो, मथुरा, वाराणसी, गया, कांचीपुरम, वेलांकनी, अजमेर आणि अमृतसर. म्हणजे डन, ओके, व्हेरी गुड, हरकत नाही, पुढे जाऊ. वा, हा प्रश्न बाय गॉड जिसने पढ़ा था ना करंट अफेअर. आणि 105वी घटनादुरुस्ती, हालाकी याला काही दिवस झालेले आहेत. म्हणजे मात्र आपण जे काही स्पेशल सेशन घेतले होते मधल्या काळात, तेव्हा तुम्हाला मी सांगितलं होतं की 102वी घटनादुरुस्ती समजून सांगितली होती. आणि याच 102व्या घटनादुरुस्तीच्या कॉन्टेक्स्टमध्ये मी 105वी घटनादुरुस्ती बोललो होतो. मात्र हे मी मान्य करतो की मी इतक्या बारीक जे सबसेक्शन आहेत त्या सबसेक्शनचा कधी अभ्यास केलेला नव्हता किंवा तुम्हाला सांगितलं नव्हतं. कारण मला थोडी माहिती आहे की इतक्या बारीक गोष्ट आयोग कधी विचारलं म्हणून काय तर. आणि खूप सूक्ष्म बाबी आहेत. म्हणजे वाटायला प्रश्न जरी वन लाईनर वाटत असला तरी याच्यामध्ये खूप जास्त माहिती दडलेली आहे. सो ऑलमोस्ट बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकलेला असेल असं वाटतं. काहींनी नाही सोडवलं, धन्यवाद. ज्यांनी सोडवलं, गुड लक. नाही सोडवलं, तुम्ही लॉजिक लावण्याचा प्रयत्न केला, चुकलं, हरकत नाही. आणि ज्यांचं बरोबर आलं त्यांना तर शिरी साष्टांग नमस्काराचं म्हणजे ठीक आहे, गमतीचा भाग सोडून देऊ. सो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांच्या संदर्भात असलेल्या 2021च्या 105व्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानाच्या रिकामी जागा कलमांमध्ये बदल केले आहेत. बघा, ही चर्चा होती आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा संदर्भात. म्हणजे मराठा रिझर्वेशन बाबतची चर्चा आहे. म्हणजे काय तर बरोबर काय झालं, या 102वी घटनादुरुस्तीनं काय झालं, राज्यघटनेत 338B हे कलम टाकण्यात आलेलं होतं आणि मागासवर्गीयांसाठी एक राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली होती 102व्या घटनादुरुस्तीनं. मात्र याच घटनादुरुस्तीमध्ये एक चुकीची गोष्ट ऍड केली गेली होती. ती म्हणजे काय, तर भारतातला कोणता समुदाय हा ओबीसी आहे हे ठरवण्याची ऑलमोस्ट अख्खी जबाबदारी आणि पॉवर्स ह्या गेल्या होत्या फक्त आणि फक्त केंद्र सरकारकडे. तुम्हाला मला तर बऱ्याच म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे बघा, ही चर्चा असते आपल्यात आणि आपले पोर बोलतात MPSC वाले की गळ्या मी राज्यात येतो ओबीसी मध्ये आणि केंद्रात मध्ये NT मध्ये येतो, किंवा असं उलटं काहीतरी की मी तिथं काहीतरी ओबीसी मध्ये येतो केंद्रामध्ये आणि नंतर मी राज्यामध्ये येतो काहीतरी वेगळंच, बरोबर. सो याचा तर तुम्हाला हे समजतं की राज्यांची ओबीसीची यादी वेगळी असणार आहे आणि काहीतरी केंद्राची वेगळी असणार आहे. सो हा जो हक्क जो राज्यांना आपल्या राज्यातील कोणता समुदाय ओबीसी आहे हे ठरवण्याचा हक्क राज्यघटनेतल्या कलम 15 आणि 16 नुसार देण्यात आलेला होता, ते 102व्या घटनादुरुस्तीनं हे राज्यांचे हक्क काढून घेतले गेले होते. राज्य गेले कोर्टात, सुप्रीम कोर्टात, आणि राज्य म्हटले की सर बघा बा, आपल्या इथं संघराज्य पद्धती आहे, आम्हाला आमच्या लोकांचं भलं करायचं आहे. म्हणजे कारण आपल्याला आपल्या मराठा समाज बांधवांना आरक्षण द्यायचं होतं. महाराष्ट्र सरकार म्हटलं की हे आमच्या अधिकारांच्या विरुद्ध आहे, तर एक काम करा, तुम्ही बा केंद्राला काहीतरी बोला. मग सुप्रीम कोर्टनं केंद्राला सांगितलं की नाही तुमचं ते तुमचं चुकलंय बरं का, तुम्ही एक काम करा, राज्यांना त्यांच्या पॉवर्स परत द्या. सो त्यासाठी 105वी घटनादुरुस्ती केली. ही 105वी घटनादुरुस्ती 102व्या घटनादुरुस्तीलाच थोडंसं बदल करणारी होती. आणि या घटनादुरुस्तीनं राज्य सरकारांना त्यांची स्वतःची ओबीसी लिस्ट तयार करण्याच्या पॉवर परत देण्यात आल्या. म्हणजे
आणि यामुळेच 105वी घटना दुरुस्ती चर्चेमध्ये होती. यानुसार राज्यघटनेतल्या 3 कलमांमध्ये बदल करण्यात आले. कोणते कलम सांगू? चला. सो कलम आता जास्त मी चर्चा करत नाही. 342A मध्ये 1 आणि 2 मध्ये सुधारणा केल्या. ओके. सो 342 मध्ये सुधारणा केली. दुसरं 366(26) मध्ये बदल केले या विधेयकामुळे आणि 338B(9) मध्ये बदल केले तुम्हाला पाहायला भेटतील. सो बघा 105व्या अमेंडमेंटनं 366(26)C, 338B आणि 342A या 3 कलमांमध्ये दुरुस्त्या तुम्हाला केलेल्या पाहायला भेटतील. आणि आता केंद्रात ओबीसींची स्टेट लिस्ट हे राज्यात ओबीसींची स्टेट लिस्ट हे राज्य सरकार बनवू शकतात. केंद्राला तर आधीपासून पॉवर्स आहेत, यात काही प्रश्नच नाही. सो याचं उत्तर काय येईल तुमचं? याचं उत्तर 3 आलं पाहिजे. तर 105व्या घटना दुरुस्तीनं राज्यघटनेतल्या 3 कलमांमध्ये बदल केले. 3 कलम म्हणजे 1 342A, दुसरं 366(26)C आणि तिसरं 338B(9). आता डेफिनेटली हा वन ऑफ द टफ प्रश्न असतो. इतकं बारीक आणि इतकं सूक्ष्म निरीक्षण एक तर असू शकत नाही. आता कारण इतकं डिटेलमध्ये गेलो तर मग काय काय करणार ना, जगात तर हजारो गोष्टी होतात, तर काय काय वाचणार म्हणजे आपण. सो हा प्रश्न सोडून दिलेला बरा. नाही सोडला तरी काही फरक पडणार नाही. जम्मू आणि काश्मीर राज्यांचं मानवी हक्क आयोगाचं अस्तित्व, रिकामी जागा या दिवशी संपलं. तुम्हाला हे डेफिनेटली माहिती पाहिजे म्हणजे की 5 ऑगस्ट मला अजूनही आठवते म्हणजे 2019 भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी काय केलं होतं तर संसदेमध्ये सांगितलं होतं की आम्ही स्पेशल स्टेटस जो दर्जा आहे दिलेला आपल्या जम्मू काश्मीरचा तो हटवतोय म्हणजे, आणि नंतर पुढच्या काही दिवसात आम्ही एक विशिष्ट असं ठराव मांडून म्हणा किंवा एक पत्रक बाहेर काढून त्याच्याविषयीची डिटेल माहिती तुम्हाला देऊ. 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू आणि काश्मीरचं राज्यचं जे स्टेटस होतं ते काढून घेण्यात आलं. त्याला बनवलं युनियन टेरिटरी. याच दिवशी जम्मू काश्मीर आणि लडाख काय बनलेलं आहे तर वेगळे केंद्र शासित प्रदेश बनलेले आहेत. आणि याच दिवशी जम्मू काश्मीरच्या मानवी हक्क आयोगाचं सुद्धा अस्तित्व संपलं. सो याचं उत्तर तुमचं काय पाहिजे तर तुमचं उत्तर पाहिजे 1 म्हणजे पहिलं, 31 म्हणजे काय तर बरोबर. आणि जम्मू काश्मीर 31 ऑक्टोबर 2019, लडाख 31 ऑक्टोबर 2019 काम हटाव. जास्त चर्चा करायची गरज नाही म्हणजे. हा पुरस्कार तुम्हाला सांगतो, आई शपथ मला एवढं वाईट वाटलं काल संध्याकाळी हा प्रश्न बघून. आणि हा म्हणजे आल्यानंतर मी तुम्हाला डिसेंबर 2020 पासून करंट अफेअर्स शिकवलेलं आहे. आपलं जे हे आहे ना ॲपवर मी जे क्वेश्चन आन्सरिंग सेशन घेतो ना वेगवेगळे, त्या क्वेश्चन आन्सरिंग सेशनमध्ये मी तुम्हाला डिसेंबर 2020 पासून हे शिकवलेलं आहे. आणि हा 2020चा बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे नोव्हेंबर 2020 साली. आणि मी ज्यातनं तयार करतो माझं मटेरियल म्हणा 2-3 सोर्सेसनं. एवढं वाईट वाटलं राव, म्हटलं रे यार, फक्त जर 1 महिना मला जर देवानं जरा एक चांगली बुद्धी दिली असती की जरा थोडंसं जर मागे जा, जरा घे की नोव्हेंबर अभ्यास करायला, त्यात काय फरक पडतोय. तर कदाचित आज कित्येक आपल्या पोरांचं काय उत्तर बरोबर आली असती. मात्र ठीक आहे, माणूस काय करतो तुम्हाला माहिती आहे की ठोकर लागते तेव्हा जरा पाहून चालतो. नेक्स्ट टाइम प्रयत्न करू की जरा अजून चालण्याचा, म्हणजे जरा जुनं काही कव्हर करण्याचा. मी डिसेंबरपासून कव्हर केला, नोव्हेंबर राहिलं, नोव्हेंबरमधून प्रश्न पडलाय. याचं उत्तर आहे शुगी बेन. कारण मी तुम्हाला 2021चा बुकर पुरस्कार सांगितला, 22चा सांगितलेला आहे, मात्र 20चा सांगितलाच नाही. मला वाटलं काय येईल की इतकं जुनं पण आलं. सो 2020चा बुकर पुरस्कार हा शुगी बेन या कादंबरीला मिळालेला तुम्हाला पाहायला भेटतो. आणि हे तर आपल्या प्रश्नाचं झालेलं आहे. म्हणजे 2021 नोबेल शांतता पुरस्कार मारिया देसाई यांना भेटला. तर त्यांची रॅपलर नावाची एक संघटना आहे. तर ही कशासाठी काम करते म्हणजे काय तर लक्षात घ्या, ही एक शोध पत्रकारितेसाठी डिजिटल माध्यम आहे. यामुळे काय तुमचं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुमचं मजबूत करण्यासाठी यांना पुरस्कार भेटलेला आहे. तुम्हाला माहिती आहे सध्या की ऑलमोस्ट देशा म्हणजे वेगवेगळ्या देशातील जी सरकार आहे ती आता लोकांवर आपला वचक निर्माण करत आहेत. आणि तुम्ही जर थोडं का सरकारविषयी बोलले तर तुमच्यावर डायरेक्ट कायदाच लावतो म्हणजे बरोबर. मात्र यांनी एक असं माध्यम केलं की ज्या माध्यमांवर मी जाऊन आपलं मत अत्यंत स्पष्टपणे व्यक्त करू शकतो. आणि मला अभिमान आहे भारताचा. हालांकी भारतामध्ये काही गोष्टी वाईट होत आहेत, चुकीच्या होत आहेत, तर त्याला तर म्हणजे आपण दुरुस्त करूयात हळूहळू. मात्र इव्हन सरकारवर आपण जबरदस्त टीका करू शकतो. आणि ते फक्त भारतात होऊ शकतं म्हणजे भारत आणि अमेरिका.
वन ऑफ द ग्रेट डेमोक्रेसीज ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे, हरकत नाही. सो 2021चा आणि हे आपण बघा, मी तुम्हाला फक्त हा जो 2021चा मी तुम्हाला नोबेल पीस प्राइज नव्हता विचारला, मी तुम्हाला जे पुस्तक लिहिलं होतं, ओके, त्यांचं नाव सध्या विसरतोय मी, तर त्यांच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. मात्र ते शिकवते वेळेस मी ऑलमोस्ट प्रत्येकाला कशासाठी पुरस्कार भेटलेला हे शिकवलेलं होतं म्हणजे. ठीक आहे. सो ज्यांचं लॉजिक जेव्हा त्यांनी ऐकलं आणि लॉजिक लावलं असेल, म्हणजे लॉजिकली हा प्रश्न सुटू शकला असता बरं का, म्हणजे काय तर. ठीक आहे. सो याचं उत्तर 4 असं आहे, हे डेफिनेटली आपण मानू शकतो. दुसरं शुगीबेन. सो बघा 2020 बुकर प्राइज शुगीबेन, डुग्लस स्टुअर्ट हे त्याचे लेखक आहेत म्हणजे. आणि 2021चा पीस प्राइज भेटलेला आहे तुमचं मारिया रेसा, इथे हे ना मारिया रेसा आणि मित्री मुरातो. आणि कशासाठी तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी यांनी जो पुढाकार घेतलेला आहे त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 89वा प्रश्न आपण बघून घेऊ म्हणजे. सो खालीलपैकी अमेरिकेतील कोणत्या राज्यानं 1 नोव्हेंबर 2021 रोजी कन्नड भाषा आणि राज्योत्सव दिवस साजरा केला? याचं उत्तर आहे जॉर्जिया. आता हे काही आपल्या चर्चेमध्ये नव्हतं बरं का, मी पण शिकलेलं मी कुठं वाचलेलं पण नव्हतं म्हणजे काय तर. 1 नोव्हेंबर चर्चा आहे. आपली एक्झाम मुळात ही एक्झाम होती 2 जानेवारी बरोबर. 1 नोव्हेंबरचा त्यांनी टाकलेला प्रश्न आहे. जर 1 नोव्हेंबरला हे झालं असेल याचा अर्थ हे 2 किंवा 3 नोव्हेंबरला पेपरमध्ये आलं असेल म्हणजे. याचा अर्थ MPSC एक्झामच्या 1 किंवा 1.5 महिने आधीचं करंट अफेअर सुद्धा विचारू शकते, हे आपल्याला समजलं पाहिजे. यातनंही आपल्या आयडिया डेव्हलप होते. बरेचदा काही लोक सांगतात की नाही पेपर आधीच सेट होतो 2 महिने अगोदर, काय करत असते नाही. यावेळेस आयोगानं पेपर उशिरा सेट केला आणि म्हणजे असं म्हणता येईल म्हणजे एक प्रकारे, आणि त्यांनी एक्झामच्या ऑलमोस्ट 2 महिने आधी सुद्धा करंट अफेअर विचारलेलं आहे. सो बेटर वे आहे की आपण एक्झामच्या 1 महिन्या आधीचं सुद्धा करंट अफेअर सगळं वाचून गेलं पाहिजे. तुम्ही डिसेंबर नाही वाचलं हरकत नाही, मात्र नोव्हेंबरचं अख्खं वाचणं अपेक्षित होतं. त्यातनं हा प्रश्न पडलाय. मी शिकवलेला होता, मी कुठे वाचला पण नाही आजपर्यंत हा प्रश्न. ठीक आहे, हरकत नाही. पुढे आपण जोत म्हणजे. सो बघा युनायटेड स्टेट्स जॉर्जिया जे आहे ना, ते जॉर्जियामध्ये त्यांनी नोव्हेंबरला तो उत्सव साजरा केला होता. आणि हे त्या वेगवेगळ्या न्यूज 1 नोव्हेंबर 8 नंतर मग ह्या वेगळ्या न्यूज म्हणजे काय तर नेक्स्ट 29 ऑक्टोबर वगैरे वगैरे. पुढे चला. परत दोन्ही प्रश्न सारखे आहेत बरं का. तो जम्मू काश्मीरचा मानवी हक्क आयोगाचा हा बघून घेऊ. 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख हे केंद्रशासित प्रदेश बनले आहे. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये लेह आणि कारगिल या 2 जिल्ह्यांचा अंतर्भाव होतो, हे दुसरं वाक्य. तिसरं वाक्य उमंग नरुला हे लडाखचे नायब राज्यपाल आहेत. त्यांनी तुम्हाला काय विचारलंय? अयोग्य. तुम्हाला मी आधी म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा अयोग्य येईल इथं खूप मोठा यन असा काउंट ठेवायचा, नाही तर आपण गडबड करतो म्हणजे. पहिलं वाक्य खरं आहे, आपण आताच बोललो होतो. दुसरं वाक्य की हे जे आहे ना लडाख, इथे लेह आणि जे कारगिल आहे हे 2च जिल्हे येतात त्याच्यात, कारण मुळातच फार म्हणजे म्हणत येतं की लोक फार हे राहतात, दूर राहतात म्हणजे. ओके. आणि उमंग नरुला हे लडाखचे राज्यपाल नाही तर लडाखच्या राज्यपालाचे ॲडवायझर आहेत म्हणजे. पोरांना गडबड झाली, इन्क्लुडिंग आम्ही सुद्धा गडबड केली काल. आय थॉट, मला वाटते आमच्या विदर्भाच्या आन्सरकीमध्ये आम्ही उत्तर 4 दिलंय, याचं उत्तर 4 नसून याचं उत्तर 3 आहे. कारण आय थॉट काहीतरी RK माथुर सर हे कोण आहेत तर हे लडाखचे राज्यपाल आहेत, म्हणजे नायब राज्यपाल आहेत म्हणजे. आणि त्या नायब राज्यपालांचे सल्लागार म्हणून उमंग नरुला यांची मागच्या 7-8 महिन्यापूर्वी त्यांची नियुक्ती झालेली आहे. गॉट इट. सो लक्षात घ्या की याचं उत्तर तिसरं C याचं उत्तर बरं का. उत्तर काय याचं? तर याचं उत्तर C आलं पाहिजे म्हणजे. सो बघा जम्मू काश्मीर स्थापना 31 ऑक्टोबर 19 लडाखची, आणि RK माथुर सर लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ लडाख. हे RK माथुर 31 ऑक्टोबर 2019 पासनं लडाखचे काय आहेत तर गव्हर्नर पाहायला भेटतात. आणि हे जे सर आहे आपले कुठले उमंग नरुला यांची RK माथुर यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती झालेली आहे. ते मुख्य हे नाही, ते काय नाही तर ते लेफ्टनंट म्हणजे नायब राज्यपाल नाहीत लडाखचे. ठीक आहे. सो अशी गडबड होऊ शकते आपली म्हणजे काय तर, पण डोंट वरी अबाउट इट, काही हरकत नाही म्हणजे. पुढे झाला. सो आता ऑलमोस्ट आपण आपल्या शेवटाकडे येतोय. काय तर बघा 2020च्या मानवी विकास अहवालात युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम तर्फे प्रसिद्ध झालेल्या मानवी विकास आणि रिकामी जागा याच्यावर भर देण्यात आलेला आहे
याचं उत्तर आहे अँथ्रोपोसिन. तुम्हाला बायोग्राफ तुम्हाला सांगतो, एक प्रश्न काहीतरी पडलेला आहे अँथ्रोपोसिनवर, की कोणता व्यक्ती की ज्यांनी ज्यांना काहीतरी 1995चा काहीतरी काय हे भेटलेलं आहे, त्याला काय म्हणतात नोबेल भेटलेला आहे काहीतरी, आणि त्यांनी कुठल्या गोष्टीवर काम केलं होतं असं काहीतरी तो प्रश्न होता वाटते. तो त्याच प्रश्नाशी संबंधित हा एक प्रश्न होता आणि याचं उत्तर आहे अँथ्रोपोसिन. आणि त्याचं उत्तर म्हणजे दाखवतो बघा, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट अँड अँथ्रोपोसिन. आता अँथ्रोपोसिन काय हे काही मला विचारू नका, मी सायन्सचा शिक्षक नाही म्हणजे काय तर. मग ओके, सो याचं उत्तर होतं 2. वांग यापिंग यांनी अलीकडेच अंतराळात तरुण आलेल्या अंतराळवीर होत्या, तर त्या चीनच्या नागरिक आहेत. हे आता म्हणजे हे माहिती असेल म्हणा, मला तर काही माहिती नव्हतं. म्हणजे मी जेव्हा काल प्रश्न बघितला संध्याकाळी तेव्हा आम्हाला समजलं. हे काही मी तुम्हाला शिकवलेलं नव्हतं, हेही मी तुम्हाला काही शिकवलेलं नव्हतं. बाय गॉट इट्स व्हेरी ट्रू म्हणजे काय तर. पुढे आपण जाऊयात. नेक्स्ट हे शिकवलेलं आहे. पण ऑस्कर आपण पुरस्कार सगळे घेतले होते. फक्त गोष्ट अशी होती की मी तुम्हाला ऑस्कर कोणत्या चित्रपटाला भेटला हा विचारलं होतं, आणि नंतर मग मी तुम्हाला अख्खं सांगितलं होतं की ऑस्कर मधली म्हणजे ॲक्ट्रेस कोणाला भेटला, बेस्ट ॲक्ट्रेस, बेस्ट ॲक्टर कोणाला भेटला, तर बेस्ट ॲक्टर हॉपकिन्स यांना भेटला होता. त्यांचा काहीतरी फादर नावाचा काहीतरी पिक्चर होता. मात्र ऑस्कर पुरस्कार यावर्षी भेटलेला आहे नोमॅडलँड या चित्रपटासाठी. आणि या नोमॅडलँडची कथा काय होती मी अख्खी त्या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर सांगितलेली आहे. नोमॅडलँडची एका हिरोईन जी ॲक्ट्रेस आहे तिला बेस्ट ॲक्ट्रेस असा ऑस्करचा अवॉर्ड भेटला. आणि फादर म्हणजे द फादर या मूवीसाठी अँथनी हॉपकिन्स यांना काय तर प्रमुख अभिनेता म्हणून किंवा अभिनेत्याचं ऑस्कर भेटलेलं आहे. सो आपण बघू शकतो बघा. सो बेस्ट पिक्चर ऑस्कर अवॉर्ड नोमॅडलँड, बेस्ट डायरेक्टर तोच क्लोज हाव नोमॅडलँडचाच, बेस्ट ॲक्ट्रेस ही जी आहे ना ही फ्रान्सेस मॅकडोरमंट नोमॅडलँड, हे तुमचं हा क्लोज हाव ही महिला वाटते होते आणि ही डायरेक्टर आहे. आणि अँथनी हॉपकिन्स द फादर हे आहेत, म्हणजे यांना द फादर या मूवीसाठी काय भेटलेलं आहे तर बेस्ट ॲक्टर ऑस्कर अवॉर्ड भेटलेला आहे. आणि हे सगळं आपण तेव्हा चर्चा केलेली होती. गुड, व्हेरी गुड, हरकत नाही. म्हणजे पुढे चला. चंदीगडची चमत्कारी आई हे आपण शिकलेलं नव्हतं. मात्र यातनं मला आता हे समजलं की आयोग फक्त फेमस ज्या व्यक्ती आहेत, सो आयोग फक्त फेमस पर्सनॅलिटीजवरच फोकस करत नाही, तर आजकाल जी सर्वसामान्य लोक ज्यांनी अभूतपूर्व काम केलेलं आहे वयाच्या वेगळ्या पातळीवर, त्यावर आयोग काम करतंय. ह्या ज्या होत्या ना त्यांचं उत्तर आहे मन कौर. ह्या आजी 105 वर्षाच्या होत्या. यांचा रिसेंटली मृत्यू झालेला आहे. आणि जगात 85 वर्ष किंवा 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची जी ॲथलेटिक्सची स्पर्धा होती 100 मीटरची 200 मीटरची ते ज्याला धावणं म्हणतो, तर यांनी वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे मन कौर या आजींनी. कारण त्या वारल्यात म्हणजे तुम्ही असं म्हणा. सो चंदीगडची चमत्कारी आई मिरॅकल मॉम फ्रॉम चंदीगड हे मन कौर यांना म्हणतात. आता तुम्हाला याचं उत्तर परफेक्ट माहिती असेल तर लिहिलं पाहिजे, नसेल माहीत तर उगा तुक्का मारण्याचा अर्थ नाही, नाहीतर आपण आपले मार्क गमवू शकतो. सो बघा, ह्या मन कौर आहेत आणि यांची डेथ झाली होती 31 जुलैची. बघा, हे 31 जुलै 2 ऑगस्ट 1 ऑगस्ट ही न्यूज आहे. चंदीगड मिरॅकल मॉम मन कौर डाईज ॲट 105 म्हणजे 105व्या वर्षी त्यांची डेथ झालेली आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे हे चर्चेमध्ये होतं. आता मी जे करंट अफेअर आतापर्यंत वाचलेत, मन कवर कोणी कव्हर केलं आहे का मला तर दिसलं नाही. सो यानंतरचे करंट अफेअर आता नक्कीच कव्हर करतील. आणि जे सर्वसामान्य लोक आहेत की ज्यांनी अभूतपूर्व कामगिरी केलेली आहे या वेगवेगळ्या पातळीत, त्यांच्याविषयी सुद्धा एक्झाममध्ये यानंतर प्रश्न पडू शकतात. ओके, सो लास्ट नाही, अजून 2 प्रश्न बाकी आहेत मला काय तर. सो शेवटून तिसरा तुम्ही असं म्हणायला हरकत नाही. आता हाही प्रश्न आपण शिकवलेला आहे. सो विदर्भ आयस इम्पॅक्ट असं ते टाकावं लागेल म्हणजे काय झाडकाट विदर्भ आयस इम्पॅक्ट. ठीक आहे. सो भारतातील साहित्यिक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला गेलेला ज्ञानपीठ पुरस्कार रिकामी जागा मार्फत दिला जातो. याचं उत्तर आहे भारतीय ज्ञानपीठ या संस्थेमार्फत. आणि हे तर तुम्हाला माहिती असावं, असून भारत सरकार देत नाही, प्रश्नच नाही, महाराष्ट्र सरकार देणार नाही. आता काही लोकांना हे वाटू शकलं असतं बरं का, पण हे नाही त्याचं उत्तर. सो भारतीय ज्ञानपीठ ही एक संघटना यामार्फत दिला जातो. जनरली हा भारतातला सर्वोच्च साहित्य पुरस्कार मानला जातो. इंग्रजीसह भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार फक्त भारतीय लोकांसाठीच असतो आणि भारतीय ज्ञानपीठ या सांस्कृतिक संस्थेने ते प्रायोजित केलं आहे. हे तुम्हाला माहिती असावं म्हणजे काय तर हरकत नाही. 2020चा पुरस्कार जो 55वा होता तो कोणाला भेटलेला आहे तर अच्युतन नंबूथिरी जे मल्याळम कवी आहेत त्यांना हा भेटलेला आहे. सो
लास्ट 2 क्वेश्चन्स ऑफ द डे. मला माहिती आहे की तुम्ही थकले असाल, ऑलमोस्ट 1 तास होतोय आपला व्हिडिओ सलग आपण चालतोय. मात्र भाई अगले वक्त ये गलतियां नहीं करनी है जो हमने की है अब तक. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही, पुढे जाऊ. सो संयुक्त राष्ट्रांशी संबंधित संस्थेनं चालवलेले ब्ल्यू हार्ट अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित होते? याचं उत्तर आहे देह व्यापार. आता हा प्रश्न जर कोणी वाचलेला असेल, मी तर कधी वाचलेला नव्हता भाई आणि मी शिकवला पण नाही, हे मी मान्य करतो, म्हणजे कारण माझं आलंच नाही चर्चेमध्ये माझ्या कुठं. मात्र बहुतेक कधी जुलैमध्ये हे चर्चेमध्ये होतं म्हणजे बघा. सो 30 जुलैचं हे चर्चेमध्ये होतं आणि अँटी ट्रॅफिकिंग बाबत हे सगळं चर्चेमध्ये होतं. तेव्हा मला असं वाटतं की तेव्हा मी शिकवलं असावं. जेव्हा का मी डेली घेतो ना 30-30 मिनिटाचं हे त्याला म्हणतात म्हणजे सेशन्स, त्यात मी शिकवलेलं असावं मला अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर आजकाल आपण नवीन इनिशिएटिव्ह सुरू केला आहे की आपण दररोज 20-30 मिनिटं शिकवतो. विकेंडला आपण अख्ख्याच्या 7-1 दिवसांचं रिव्हिजन एकदा करून घेत असतो म्हणजे काय तर. आणि आता आजकाल तर आपण ऑलमोस्ट 10 प्रश्न रेग्युलरली घेतोय. कशावर घेतोय आपण 10 प्रश्न? तर करंट अफेअर आणि जे बेसिक आपले जे स्टॅटिक भाग आहे यावर MCQ शिकवतोय. सो माझ्याकडे ती जबाबदारी दिली सागर सरांनी आता की दररोज 10 प्रश्न घ्यायचे. सो काय होईल की जर आपण वर्षभरात जर 3000+ जरी क्वेश्चन सोडवू शकलो तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट की होणारच नाही आपल्याकडे. म्हणजे काय 3000 MCQ करंट आणि स्टॅटिक बेस कसे सोडवावे, काय सोडवावे हा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय तर डेली करंट अफेअर्स हे आपण शिकतोच आहे. म्हणजे डन, हरकत नाही. सो 30 जुलै हा जो दिवस होता तो वर्ल्ड डे अगेन्स्ट ट्रॅफिकिंग. म्हणजे मला तुम्ही सांगायचं आहे की भारतात तस्करी विरोधात कोणतं मूलभूत हक्क आहे? तर आर्टिकल 23 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटनेतलं कलम हे वेठबिगारी आणि तस्करीला विरोध करणार आहे. आणि जर तुमची माझी वेठबिगारी किंवा तस्करी झाली तर तो माझ्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होते. गॉट इट? चला, हरकत नाही. ओके, लास्ट बट नॉट लिस्ट, 2020 मध्ये झटपट तिहेरी तलाक ओके ला फौजदारी गुन्हा ठरवणारा कायदा संमत झाला. तेव्हापासून भारतात रिकामी जागा हा दिवस मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. 15 जानेवारी, 16 जानेवारी, 15 ऑगस्ट की 1 ऑगस्ट? आता बघा, याचं उत्तर सहज लॉजिकनं तुमचं सुटतंय, तुम्हाला कुठं जायची गरज नाही. एकतर रिसेंटली 15 जानेवारी होऊन गेली आणि असा कुठला दिवस साजरा केला गेला हे आपल्या वाचनात नाही. बरोबर, मीच शिकवतो ना दररोज करंट अफेअर. सो तुमचं हे सुटतंय. 26 प्रश्नच नाही, कारण 26ला आपलं गणतंत्र दिन असते. 15 ऑगस्ट नक्कीच नाही, स्वातंत्र्य दिन असतोय. सो लॉजिकली 1 ऑगस्ट हे त्याचं उत्तरामध्ये तुम्ही पोहोचू शकले असते आणि याचं उत्तर 1 ऑगस्ट असंच आहे. सो अपेक्षा आहे की आपण सर्व प्रश्नांची चर्चा मग डायरेक्टली इनडायरेक्टली जे आपण शिकवले होते किंवा मग अप्रत्यक्षने कुठेतरी आपल्या चर्चेमध्ये होते आणि ते विचारले गेले आहे. सो आपल्याला फायदा कसा करून घ्यायचा आहे करंट अफेअरचा, बाकीच्या गोष्टी याविषयी आपण नक्कीच नेहमी चर्चा करत राहतो. व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा होतोय, सो तुम्हाला मी त्रास देऊ इच्छित नाही म्हणजे काय. ठीक आहे, सो हे बघून घ्या. 1 ऑगस्ट हा जो दिवस असतो हा मुस्लिम विमेन फ्री म्हणून हा दिवस साजरा केला जातो. सो तुमच्या सगळ्यांचं यू प्लीज स्टॉप. आता तुमची अशी इच्छा असेल की सर प्लीज थांबवा, आता आम्ही थकलोय म्हणजे, पण तुम्ही हा व्हिडिओ बघितला म्हणून तुमचं धन्यवाद. चला, गुड बाय, भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत गुड बाय.